नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता जीवा आणि काव्याने डिवोर्स फाईल करून 3 महिने झाले. तिकडे पार्थ आणि काव्याचंही सेम तसंच आहे. इकडे आता नंदिनी तिच्या रूममध्ये आनंद निवासला जाण्यासाठी आवरत असते, तर जीवा तिथे मध्ये मध्ये लुडबुड करत असतो. तर नंदिनी म्हणते, अहो तुम्ही काय करताय जीवा, मला जायचं आहे, उशीर होतोय, मला उरकू द्या ना. तर तो म्हणतो, बस ना गं, थोड्या वेळ जाशील तू. कितीतरी दिवस झाले तू फक्त टेन्शनमध्ये होतेस आणि आता कुठं जरा रिलॅक्स झाली तर झाली तुझी धावपळ चालू. तर नंदिनी म्हणते, मला तर जावंच लागणार आहे, तुम्ही बसा आणि निवांत चहा घ्या. तेवढ्यात लगेच आता जीवाचा फोन वाजतो आणि पाठोपाठ नंदिनीचा सुद्धा फोन वाजतो. दोघांच्याही फोनवरती मेसेज आलेले असतात. तर लगेच जीवा फोन हातामध्ये घेतो आणि इकडं आता पार्थ आणि काव्याचंही सेम तसंच आवरावरीचं काम चालू असतं. इथे काव्याला अभ्यासाला बसं असतं, पण तिला तिचा चष्मा सापडत नसतो. ती म्हणते, देशमुख तुम्ही माझा चष्मा बघितला आहे का? पार्थ म्हणतो, नाही. तर लगेच काव्या म्हणते, माझा आहे ना तुमच्यावर विश्वासच नाही. पाठीमागं तुम्ही माझ्या चष्म्यावरती बसला होता आणि तो फोडला होता. आतासुद्धा असं काही नवीन केलं नाही आहे. तर लगेच ते म्हणते, नाही गं, मी नाही तुझा चष्मा घेतलेला, कारण तू जेव्हा चष्मा लावते ना तेव्हा तू खूप क्यूट दिसते आणि मला सारखं तुझ्याकडे बघावं वाटतं. तर लगेच काव्या म्हणते, बस झालं देशमुख, आता पुढचं अजिबात बोलू नका. आणि असं म्हणताच ती तिचा मोबाईल हातात घेते आणि बघते तर तिच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेला असतो. ती म्हणते, पार्थ देशमुख तुमचा मोबाईल एकदा चेक करा. दोघंही मोबाईल चेक करतात आणि म्हणतात, वकिलांचा मेसेज आहे. आता फक्त 3च महिने बाकी राहिले, त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं आहे. तर लगेच पार्थ म्हणतो, मग आता काय करायचं? काव्या म्हणे, भेटायला तर जावंच लागेल. पार्थ म्हणतो, पण त्यांना काय सांगायचं आता? काव्या म्हणते, ह्याचंच मलासुद्धा आता टेन्शन आलं आहे की सांगायचं काय. तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते, आपण दोघं बरोबर जाऊ या वकिलांकडे, त्यांना आज भेटावे लागेल. तर जीवा म्हणतो, मला नाही यायचं आहे त्या वकिलांकडे आणि मला त्यांना परत भेटायचंही नाही. नंदिनी म्हणते, असं करून कसं चालेल? आता आपल्याला जावं तर लागणारच आहे ना. म्हणजे तर जीवाच्या मनामध्येच नाही आहे डिवोर्स घ्यायचं. आता नक्की पुढे काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हो नक्की टाईप करा. थँक्यू.